नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण थेट आहोत मालवणमध्ये तारकर्ली बीच। आता सकाळचे वाजलेत 9 आणि चाललो आम्ही बीचवर अंघोळ करायला। ही सर्व आपली पब्लिक हो बघा, या साईडला एक आहे। चला बीचवर अंघोळ करूया, कसा काय सीन आहे तो आपण चेक करूया आता। आणि फायनली तारकर्ली बीचवर सर्वांचं स्वागत आहे। शपथ कुत्री बघा, अरे अरे मॅटर करतं का बाई। सर्व चड्डीवर आलेले आहेत तिकडे, कारण पोहायचं आहे सर्वांना। पब्लिक तर आहे भाई, पब्लिक तो है, जिधर पब्लिक नहीं उधर चल रहे। गर्दी में मजा नहीं आएगा। ये देखो फुल पब्लिक, सुबह सुबह 9 बजे इधर बीच पे नहाने आ गए सब लोग। तो चलो फिर चलते एक जगह, ढूंढते हम लोग, फिर जाते। जी भाई को कुछ मिला क्या रे? इधर बहुत गोंडू पड़ा है, गोंडू बीच पे। वो इसका होगा, क्या बोलते हैं उसको, खेकड़ा। खेकड़ा एक सेफ जाब का बघून मस्त आपण पोहायला सुरुवात करूया समुद्रामध्ये। फर्स्ट टाइम कुठे समुद्रामध्ये मी पोहणार आहे आज। पोहणार म्हणजे जाऊन बसीन तिकडे आतमध्ये। सो मंडळी, एकदम बीचच्या जवळ आलेले चप्पल इकडेच काढतोय मी, नाहीतर पाण्यात गेली का गेली। मग एकच चप्पल आहे। हे इथे ठेव भाई, पाणी बघ कितपर्यंत येते। इथे चष्मा आहे, कोणतं तरी नाव पण लिहिलेलं आहे, सुषमा। अरे ही सुषमा कोण आहे? सुषमा ताई, आमची चपल्या सांभाळा, आम्ही इथे चपल्या ठेवतो। सुषमाच्या जागेवर आम्ही चपल्या ठेवलेल्या आहेत। आणि हा बघा भाई, लाटा बघा, लाटा एकदम मज्जानी लाईफ। फर्स्ट टाइम आजा आजा आ जाओ आ जाओ। हो एकदम ऑसम फिलिंग। ही बघा कशी लाट। जिग्या भाई लाट आली, सुरमार। आ जाओ दिला देंगे, आ जाओ दिला देंगे तुमको पानी का मजा। आगे देशात गेला भाई, तो बघा लाट, बघा लाट। ओ भाई साहब, दोघ जण कस काढायला लागले। बडा लाट आहे यार, बडा लाट। यो बघा भाई कुठं चाललाय। असं वाटतंय तो कसने मोठा आहे ना तिथं, वंड असेल, लाटी येते तर। भाई बसला पाण्यात। मालवण में मजा समुंदर का। ओ भाई ए जास्त आतमध्ये नको जाऊ रे। लाटा बघा ना किती मोठ्या येतात। लाट आली का भाई, उलटा रे याचा उलटा। हो मज्जानी लाईफ, मज्जा आली, मज्जा। तो बघ पोहत यायला लागला भाई, तो बघ लाटेवर पोहत। ये पोहत आहे। आजा देशाम, पावके खेचला पाणी, आता मोठी लाट येत। आईली लाट।
एकदम झकास. अरे पाणी पिला, पाणी पिला. हे मोठी गेली. चला मंडळी, आम्ही एन्जॉय करतो. तोपर्यंत रजा घेतो मी, कारण मला पण एन्जॉय करायचा आहे. ही जाम एन्जॉय करते पाण्यामध्ये. मोबाईल साईडला ठेवतो आता. काय कुठं खेकडा आणि तर सो फायनली मंडळी, आपण समुद्रामध्ये फुल एन्जॉय केलेला आहे. परफेक्ट 1 तास आपण अंघोळ केलेला आहे समुद्रामध्ये. आणि हे बघा, जा जा पाण्या घेऊन जा योगी, पाण्या घेऊन जा, पाण्या घेऊन जा. आणि या साईडला बघा भाई, हे जे नाव दिसतं ना, हे जे नाव, यूट्यूबवर जाऊन सर्च करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पाहायला भेटतील. द मितेश लाईव्ह मॅन फ्रॉम मोरीगाव. इकडं आलाय तो मालवणला समुद्रावर आंघोळ करायला. ह्याच्या आधी आम्ही गेलेलो गोव्याला. तुम्ही सिरीज बघा पूर्ण, मज्जा येईगा. खड्डा खूप मोठ्या येतात म्हणून आम्ही मस्त, आमचे पाय मागतील आम्हाला माहिती होता म्हणून आम्ही इथे खड्डा करून ठेवला होता. हे बघा, लाटा इथपर्यंत येतात. एक मोठी लाट आली ना, मस्त खड्डा भरून ठेवलेला आम्हाला. मजा आ गया. चलो अभी रूम पे जाके अंघोल करेंगे और आपको कुछ दिखाने का है. ये देखो हमको क्या मिला और इसके अंदर देखो. इकडे रे, वनव दाब, वनव टूव दाब, टूव. हे बघा, याच्या आतमध्ये काय आहे. पण बा, याला आपण खाली ठेवू, मग बघूया निघतोय का. सो फायनली मंडळी, बीचवरून येऊन मस्त सर्व फ्रेश झालेले आहेत आणि आपण नाश्ता मागवलेला आहे. कांदा पोहे आणि चाय पण येत आहे आपली ना. आम्ही दोघं बाकी आहे फक्त आंघोळ करायचं आता. हे बाकीचं रेडी झाले. चला अभी खाऊन पिऊन आपण 1 तास आराम करू न लगेच किल्ल्यावर जाऊ. खाऊन बघ कसा योगी, चव बघ भाई, चव. योगी आपल्याला चव सांगेल कशी आहे ती. योगीचा डावा मिरचीवाला घ्यायचा ना. आता हू करला, हू केला. बघा गौरवचा रिव्ह्यू कसा आहे ते. छान आहे, खायचं पहिलाच छान आहे. त्याला माहिती ना वासावरती समजते भाई. हम बघू, थांब, रिव्ह्यू घ्यायचा आपल्याला भाई. रिव्ह्यू घेऊ नको का रे, बरोबर नाही याला जमत नाही रिव्ह्यू द्यायला.
मला खाऊन पिऊन झाल्यावर सांगते मजाने. एक नंबर गोड असतो स्वीट मध्ये. ओके चला खाऊन पिऊन भेटूया मग, आराम करून पण भेटू. फायनली सकाळी आपण बीचवरून अंगल वगैरे करून मग नाश्ता वगैरे केला होता. त्यानंतर फुल आराम केला आम्ही. आता आम्ही आलोय, जेवायचा टाइम झाला आणि जेवण आलेलं आहे. दाल भात भाजी आणि बागडा मागवलेला आहे. आणि आपला होमस्टे आहे तो बघा. तर जेवण मस्त आहे, एकच नंबर. जेवून घेतो मग भेटूया. हो भाई, बागडा बागडा खत्म हो गया भाई. बागडा योगीने तर साप रेमटवला आहे बघा भाई. योगीचा टाळ एकदम साप, देशान बिशाने गोल्या भाई. बघा आपला कसा मावरा खायला लागले. मावरा खावला आणले तुम्ही मालवणला मावरा. बस. सो फायनली संध्याकाळचे वाजले 5:30 आणि इकडे आपला चाय ब्रेक. आणि आम्हाला घावणे आम्ही सांगितलं होते बनवायला, ते बनवलेले आहेत. फर्स्ट टाइम खाणार आपण घावणे, कोकणचे घावणे. मस्त नारळाची चटणी आहे, असं बुडवायचं आणि असं खायचं मस्त. पोल्यासारखा प्रकार आहे आपला. आणि नारळाची चटणी आणि चाय येतोय आपला. आणि बाकीचे मित्र पण येतात, तर येऊ द्या त्यांना पण. सो फायनली मित्रांनो, घावणे खाता खाता आपला चाय पण आलेला आहे आणि आपले 2 मित्र पण आलेले आहेत. तर चला चाय वगैरे पिऊन आता आपण जाणार आहोत एक नवीन किल्ला बघायला. तर जाऊया, तुम्हाला पण दिसेल काय तो. सो फायनली मंडळी, तिकडे गाडी पार्किंग करून आपण आलेलो आहोत. तो सिंधुदुर्गवाला आहे ना वाटते, तर बघ ते जेटीचा, तिथंच गेलतो काल आपण. हे बघा. आणि आपण आलोय राजकोट किल्ल्यावर. या साईडला सीन पाहू शकताय, काय मस्त पैकी आहेत. पण रस्ते खूप लहान लहान आहेत, तर सांभाळून गाडी चालवायला लागते. आपली एंट्री इकडनं आहे, तर चला जाऊया. अतिशय सुंदर अशी मूर्ती महाराजांची आपल्याला दिसते, ही बघा. ती आपण जवळ जाऊन बघूया तिकडे. आणि फायनली पोचलो आपण राजकोट किल्ल्यावर. आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केला केला खूप मोठं झाड, आणि त्या झाडाखाली श्री महापुरुष मंदिर राजकोट असं आहे. आणि या साईडला आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मोठं असं स्मारक पाहू शकता तुम्ही.
हे बघ ही स्मूथ आले बघ. गेली जबरदस्त चाल का ही बघ. हो ही बा आली बघ परत. खतरनाक भाई, एवढ्या जवळची एवढा खतरनाक लाटा पहिली बार. यो बघ सो मंडळी, राजकोट किल्ल्यावरून आपण महाराजांचं दर्शन घेऊन थेट समोर तिकडनं आपण आलो या साईडला समुद्राचा व्ह्यू पॉइंट बघायला. आणि या साईडला सनसेट मस्त चालू आहे आणि लाटा एकदम बघा, समुद्र फुल खवळलेला आहे. हे बघा लाटा बघा फुल प्रेशर मध्ये. हे बघा ओ भाईसाब ती बघ ओ एक नंबर. हे बघा आणि समोर जो किल्ला दिसतोय तो आपला फेवरेट सिंधुदुर्ग किल्ला, जो पूर्ण पाण्यामध्ये आहे समुद्रामध्ये. आणि या साईडला लाटा पाहू शकताय, एकच नंबर. पहिली बार इतना खवळलेला समुद्र बघितलेला आहे. भरतीचा टाइम आहे त्याच्यामुळे हाय टाईट असल्यामुळे सर्व स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कोकणमध्ये सर्व बंद झालेले आहेत. आणि इकडे आपला मित्र फोटोशूट करत आहेत. यो समुद्राचा नजारा एन्जॉय करत आहे. हे बघा जिथे नजर जाईल दगडाला पाणी आदलला की एकदम मोठं हे वाटतंय, कारंजासारखं उडते भाई. ये बघा कसं ना, ये बघा एक नंबर. ही बघा ही जी लाट येते ना, ही बघा आता ही जी समोर येते ही बघा मोठी. आता मजा बघा तिची. ही एक नंबर. पुन्हा एकदा आली. आली. ओ भाई साहब, हे बघा याला भिजवला. परत आली. एक नंबर एक्सपिरियन्स कोकणामधला समुद्राचा. अतिशय सुंदर आणि फुल पब्लिक तिकडे एन्जॉय करते, अर्धी ते गडाजवळ एन्जॉय करते आणि काही लोक या साईडला आहेत, सनसेटचा अनुभव घेत आहेत. आणि या साईडला आम्ही लाटांचा अनुभव घेतो. किती समुद्रात खवळलेला असला की डेंजर असतं ते पाहू शकता तुम्ही. ही बघा ओ हो मज्जा आणि लाईफ. संध्याकाळचे वाजलेत 7 आणि 7 वाजता हा नजारा आपण पाहतोय. ते बघा ओ हो ही बघा केवढी मोठी लाट. ही डेंजर आहे. लाट बघ, तुफान. ओ शपथ बघ, त्या साईडला जो दगड आहे त्याला काय मस्त आदलते लाट. हे बघ ओ भाई साहब, फुल हाय टाईड आहे इकडे चालू. समुद्रामध्ये बोटी दिसणारच नाही तुम्हाला इकडे. आम्ही खास मालवणमध्ये आलो होतो ते म्हणजे स्कुबा डायव्हिंग आणि स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, पण आमचा पोपट झालेला आहे. इकडचा समुद्र खूपच खवळलेला आहे त्याच्यामुळे सर्व बंद आहे. व्हिडिओ बंद करासारखं वाटतच नाही बाई. हे बघा सीन बघा, ही बघा बाप रे बाप. हा सकाळी पण आम्ही मस्त समुद्रावर पोहायला गेलतो तेव्हा पण भरपूर मजा केली. तेव्हा पण लाट भरपूर मोठ्या येत होत्या. हो एक नंबर यार, दिल खुश हो गया. हो मंडळी, राजकोट किल्ल्याचं दर्शन घेऊन आता आपण चाललोय ते म्हणजे रॉक गार्डन. आपले मंडळी बोलतात चालत जाऊया, तर मग सांगितलं चालत जाऊया भाई, काय आपल्याला प्रॉब्लेमच नाही. आणि इकडं बघा एक नंबर व्ह्यू वाटते बघा. सीन बघा, सीन फक्त सीन बघा.
आणि फायनली मंडळी ते आम्ही रॉक गार्डनला चाललो होतो, पण या साईडला बघा जत्रासारखी भरले इकडं काहीतरी. फुल फूड कोर्ट आहे इथे, खाण्यापिण्याची उत्तम सोय या ठिकाणी आहे. पण आपण इकडे ना चाललो, आपण दुसरीकडे चाललोय. सो रॉक गार्डन जवळ पोहोचलेला होतो, पण इकडनं एंट्री आता बघूया. तिथे अंधार झाला, अंधारामध्ये काय दिसेल ना काय नाही, तरी पण आपण चेक करूया आलोय तर. आणि एंट्रीलाच मावले भेटलेले आहेत आपल्याला, फुल पोवाडा सगट एंट्री. आणि हे रॉक गार्डन, चला फुल चेक करूया आता. पुढे लाइटिंग असेल तर अजून मजा असते. सो गाईज फुल अंधार पडलेला आहे आणि या अंधारामध्ये आम्ही रस्ता काढत काढत चाललोय. या साईडला फुल गाणी वाजत आहेत. काय इकडं तो मंडळी, आता आम्ही आलोय राजकोट किल्ला फिरून आणि हे आपला कुठला रॉक गार्डन फिरून आलेला आहे. रॉक गार्डन वर गेलेलो खरी आम्ही, पण आम्हाला टाइम झाला त्याच्यामुळे अंधार पडला भरपूर. तरी आम्ही तिकडे हे आपला काय बोलतो डिस्को कारंजा पण बघितला, पण बाकी जास्त काय बघायला भेटलं नाही. रॉक गार्डन मस्त होता पण सीन तिकडे. पण आम्ही राजकोट किल्ला गेलो भाई, आमचा पैसा वसूल झाला. मस्त पैकी किल्ला बनवलाय, महाराजांची मस्त मोठा स्मारक बांधलेला आहे समुद्रा किनारी, अतिशय सुंदर असा. ते सर्व चेकआउट करून आता आपण चाललोय रूमवर. आता वाजले 8:30. जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आपण 10 वाजता, कारण भरपूर संध्याकाळी पण भरपूर खाल्लं, दुपारी पण भरपूर जेवलो, त्याच्यामुळे पोट भरलेलंच आहे. ते जिरण्यासाठी आम्ही वॉक पण केला एकदम मोठा. तर चला आता आपला आला आता रूम, तर डायरेक्ट आता जेवायलाच भेटूया. सो फायनली मंडळी, आपण ज्या ठिकाणी राहिलोय त्या ठिकाणाचा बोर्ड आहे आणि तुम्हाला दाखवतो एरिया. असा एंट्रेस आहे, हे यांचं स्वतःचं घर आहे. आणि या साईडला पाहू शकता तुम्ही मस्त रूम बनवलेले आहेत. आणि या साईडला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये रूम आहेत, ते अजून त्यांचं प्रोसेसिंगमध्ये आहे. आणि हे रूम पाहू शकताय. इथे त्यांची पार्किंग सुद्धा आहे, ही बघा, ही आपली गाडी लावलेली आहे. आणि हा रूम आहे. आणि रूम बघा फुल कलरिंग केलेलं आहे मस्तपैकी. हे पाहू शकताय कसं सुंदर अशी थीम दिलेली आहे रूम मध्ये स्कुबा डायव्हिंगची. ही बघा स्कुबा डायव्हिंगची थीम. आणि या साईडला बाथरूम आहे, ते तर तुम्हाला माहीतच आहे. आणि इकडे तुम्ही आलात जेवण तुम्ही स्वतः पण बनवू शकता, किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडेच ती लोक बनवून देणार. हे बघ 3 टायमाचं जेवण इकडेच आम्ही यांच्याकडून घेतलं. आणि चव पण एकदम घरगुती आणि मस्त आहे. सिटिंग एरिया मस्त आहे आणि वायफाय वगैरे फ्री आहे. आणि ॲम्बियन्स खूप सुंदर आहे, भरपूर नारळाची झाडं वगैरे आहेत. असं आहे इकडचा एरिया. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन बुक करू शकता. तारकर्ली बीच टाकायचं, त्या तारकर्ली बीचवर थोडं पुढं आलं का तुम्हाला थोडा छोटासा एक ब्रिज लागेल, त्याच्या पुढे 2 मिनिटावर हा स्टे आहे. तर तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला त्यांचा बोर्ड दिसत असेल तर तुम्ही मालवणमध्ये आलात तर बुक करू शकता. चला आता जेवण आल्यावर भेटूया. आता थोडा आराम करतो. साईडला असे टेबल वगैरे ठेवलेले आहेत तुम्हाला जेवण्यासाठी वगैरे. या साईडला पण बसू शकता तुम्ही जेवायला. आणि हे त्यांचं होम है। और ये देख सकते हो इधर छोटा सा फिश टैंक है और इसमें फिश देख सकते हो आप, जैसे नीचे के पत्थर कलरफुल है जैसे ही अंदर के फिश भी एकदम कलरफुल दिख रहे मेरे को। ये देखो पिंक येलो ऑरेंज, ऐसा लग रहा है इधर दिवाली एकदम ऑसम। हा बघा व्यू अतिशय सुंदर, ऐसा लग रहा है दिवाली चालू हो गई।
मंडळी रात्रीच्या वाजले 10 आणि आता आपण बसलोय जेवायला मस्तपैकी. आपण चिकन 1 किलो बनवायला सांगितलेलं, सर्व साफ झालेलं आहे. एवढी भूक लागलेली का जेवायला बसलो, जेवण संपलं तेव्हा समजलं का व्हिडिओ पण राहिलेली आपली. तर मेनू एकदम मस्त आहे, जेवणाची चव पण एकदम भारी आहे. तर नक्की विजिट करा या लोकेशनला जर तुम्ही तारकर्लीमध्ये येत असाल तर. हे बघा लोकेशन, हे लोकेशन आहे, खाली नंबर आहे बघा, हे बघा नंबर. सो फायनली मंडळी इकडे आपलं जेवण डन झालेलं आहे. आता जाणार आपण रूमवर झोपायला. वाजलेत 11. आता बिल वगैरे बनवायला सांगितलेलं आहे, काय जेवणाचं किती काय झालंय ते बघूया. मला पण नाही माहिती आता किती अंदाज येईल तर, मग आपण बघूया कसा काय जेवणाचा अंदाज आहे तो. योगीला काय बोलायचं आहे का ट्रिपबद्दल? मजा आली का नाही? आजच्या दिवसांची मजा आली ती एवढ्या दिवसांनी आलीच नाही भाई. काय पण बोल, सकाळी पोवाला भेटला ना त्याच्यानंच मजा आली. पैसा वसूल ट्रिप मध्ये. कुठं फिरते रे रातचे? हा भाई काय फिरता? काय फिरतं देशांग? कसं वाटतंय भाई? आज लास्टचा दिवस आहे आपला ट्रिपचा. मजा आली. गोव्यात मजा आली का इकडं मजा आली? स्पोर्ट झालं असतं तर मालवणला जास्त मजा आली. हा थोडी मजा आपण केलीच तरी सकाळी पोहून. जिग्या भाई कैसा लग रहा है? एकदम मजा नाही लाईफ. खरा ना खोटा? हा आणलंय आणलंय. काय नको